राज्यसभेचं सत्र सुरू असताना मराठी खासदार बोलताना अध्यक्षाच्या खुर्चीवर विराजमान या महिला बघा कशा हसतायत। या हसण्यात एक प्रकारचा खुनशीपणा दिसतोय। हा आकस कुणासाठी, कुणावर? महाराष्ट्राच्या खासदारावर? कोण आहेत या खुनशी हसणाऱ्या महिला? काँग्रेसच्या पप्पूंचे कारनामे आणि खटाखट वक्तव्य तर तुम्ही ऐकलीच असतील। आता या महाराष्ट्रातल्या नव्या पिंकीला भेटा। या आहेत प्रियंका चतुर्वेदी, राज्यसभा खासदार उबाठा गट, पूर्वाश्रमीच्या काँग्रेसच्या राहुल गांधींच्या निकटवर्तीय। राज्यसभेत केंद्राच्या बजेटवर भाजप खासदार मेधा कुलकर्णी बोलत होत्या। युवकांसाठीच्या स्टायफंड योजनेचं कौतुक करत होत्या, पण प्रियंका चतुर्वेदींना विषयच कळला नाही। होणारच असं, कारण महाराष्ट्र सरकारच्या विरोधकांनी सध्या लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजनांची धास्तीच घेतली आहे। काहीही विषय निघाला की त्यांना या योजनाच दिसतात। याचा मला अभिमान आहे आणि त्यामुळे रोजगाराची मोठ्या प्रमाणात निर्मिती ही होऊ शकणार आहे। अनेक युवकांना इंटर्नशिपचे कार्यक्रम राबवले जातात। मला अभिनंदन करावं असं वाटतं आणि आभार व्यक्त करावे असं वाटतं माननीय वित्तमंत्री महोदयांचे की कधीही नव्हे ते अशी एक योजना युवकांसाठी राबवली आहे की ज्या ठिकाणी युवकांना प्रशिक्षणही दिलं जाईल, मानधनही दिलं जाईल आणि अनुभवाचं सर्टिफिकेट दिलं जाईल। मेधा कुलकर्णी बोलत असताना प्रियंका चतुर्वेदींनी त्यांना थांबवलं। राज्यसभेत महाराष्ट्राच्या नव्हे तर केंद्राच्या योजनांवर बोला असा नियम दाखवला। Speak on the union budget, assembly की बातें यहाँ पे यूनियन बजट नहीं है, ये यूनियन बजट है, ये यूनियन बजट है। मेधा कुलकर्णींनी समजावून सांगितलं की हा विषय केंद्राचाच आहे, तेव्हा मात्र यांची बोलती बंद झाली। यूनियन बजट नहीं है, ये यूनियन बजट है, ये यूनियन बजट है। Speak in the assembly, we are in the राज्यसभा। त्यानंतरही हिंदीत बोला असं म्हणत आरेरावी केली। एरवी मराठीचा पुळका येणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या खासदार राज्यसभेत मराठी माणसाचा आवाज दाबतायत। महाराष्ट्र हे सगळं पाहतोय बरं का। चला, या निमित्तानं कुणाची किती बुद्धी आहे आणि कुणाला विषयाचं किती आकलन आहे याचा दाखला तरी जनतेला मिळाला।